संपत येतो, शारीरिक आणि मानसिक थकवा पीक पॉइंटला पोहोचतो आणि मग अशा वेळी बाळाची एवढीशी चूक, हट्ट, खोडी किंवा अगदी न झोपणं यामुळे आपला संयम सुटतो आणि बाय डिफॉल्ट बाळाला रागवलं जातं. पण डिअर पॅरेंट्स, रात्री झोपण्यापूर्वी बाळाला रागवणं 100% टाळूयात. रात्री झोपताना बाळाला रागवलं तर बाळ त्याच नकारात्मक भावनांसह झोपी जातं. याच निगेटिव्ह इमोशन्सवर बाळाचा सबकॉन्शियस माइंड रात्रभर प्रोसेसिंग करतं. झोप म्हणजे केवळ विश्रांती नसते, तर नव्या दिवसाची नवी एनर्जी असते, जी ह्या बाळामध्ये मिसिंग दिसते. त्याची प्रॉडक्टिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी यावर परिणाम होतो. म्हणूनच कितीही राग आला तरी एक छोटासा पॉज घेऊयात, स्वतःशीच एक स्माइल देऊयात, एक डीप ब्रीथ घेऊयात आणि शांतपणे बाळाला जवळ घेऊयात. त्याला छान गोष्ट सांगूयात, गोष्टीच्या माध्यमातून समजून सांगूयात, रिलॅक्सेशन म्युझिक ऐकवूयात आणि पॉझिटिव्हिटी सहज झोपण्याचा निर्णय घेऊयात.